नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 30 नोव्हेंबर, वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत संकष्टी चतुर्थी. तर सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. बाप्पा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो. संकष्टी चतुर्थी म्हणजे संकट अर्थात संकटांना दूर करणारे किंवा संकटांवर विजय मिळवून देणारी ही संकष्टी चतुर्थी. चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते. या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची सेवा, उपासना, आराधना आणि व्रत करायचं असतं. यामुळे गणपती बाप्पांची कृपा ही सदैव आपल्यावरती राहत असते. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला काही उपायसुद्धा करायचे असतात. हे उपाय केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा, प्रभावशाली एक उपाय सांगणार आहे. तमालपत्र आपल्याला अशा ठिकाणी जाळायचं आहे. यामुळे फक्त 1 दिवसात नशीब बदलून आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि 1 दिवसात आपली कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. सगळ्यांनाच माहीत आहे की गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत, ज्ञान देणारे ज्ञानदेवता आहेत, विघ्नहरण आणि संकट दूर करणारे देवता मानले जातात. यांचं व्रत आणि उपाय केल्यामुळे त्या सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी हा उपाय करायचा आहे. आयुष्यामध्ये प्रत्येकजण श्रीमंत होण्याकरता किंवा आपली गरिबी हटवण्यासाठी प्रयत्न तर करत असतो. पण कधी कधी होतं काय, आपण पूर्णपणे आपला जीव ओतून मेहनत करून कष्ट करून सुद्धा आपल्याला यश मिळत नाही. याचा अर्थ असा होत नाही की आपले कष्ट कुठेतरी कमी पडत आहे, तर कधी कधी आपलं नशीब आपल्यासोबत नसतं, आपली ग्रहदशासुद्धा चांगली नसते. यामुळे आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा ग्रहदशा सुधारवण्यासाठी आपल्याला काही उपाय हे करायचे असतात, जेणेकरून आपण जे कष्ट करतो, जी मेहनत करतो त्यांना यश मिळतं. त्याचप्रमाणे जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असते, माझ्यापासून तुमच्यापर्यंत सर्वांच्याच मनात इच्छा असते. एखादी इच्छा घर घेण्याबद्दल असते, गाडी घेण्याबद्दल असते, प्रॉपर्टी खरेदी करण्याबद्दल असते किंवा इतर इच्छाही प्रत्येकाच्या मनात असते आणि तीच इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण रात्र दिवस आपला जीव ओतून मेहनत करत असतो. परंतु कधी कधी होतं काय, कष्ट मेहनत करून आपल्या इच्छा या पूर्ण होत नाही आणि म्हणूनच तुम्हाला मी आज हा अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. हा उपाय केल्यानंतर खरोखर तुमच्या मनातील इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होतील. परंतु पहा, तुम्ही प्रयत्नच केले नाही, तुम्ही कुठले कष्टच केले नाही आणि फक्त उपायच केले तर आपल्या कुठल्याही इच्छा पूर्ण होत नाही. कष्ट आणि मेहनतीसोबत आपल्याला उपाय करायचे असतात. यामुळेच आपली इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होत असते. तर पहा, हा उपाय तुम्हाला आज करायचा आहे. आज सकाळपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय अतिशय सोपा आहे आणि खूप प्रभावी आहे. तुम्ही नक्कीच करून पहा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचं आहे. तमालपत्र म्हणजे काय, तेजपत्ता जो आपण आपल्या मसाल्यामध्ये नेहमीच वापरतो, तो तमालपत्र तुम्हाला घ्यायचं आहे. एक अख्खं पान जे असतं ते तुम्हाला घ्यायचं आहे. परंतु हे पान जे आहे ना ते अखंड असायला हवं. तुटलेलं आहे, त्याला होल पडलेलं आहे असं तमालपत्र तुम्हाला घ्यायचं नाही. तमालपत्र तुम्हाला घ्यायचं आहे. 3 कापराचे वडे तुम्हाला घ्यायचे आहेत. एक तुम्हाला तुमचा कापूर जाळण्याचं जे पण भांडं असेल ते भांडं तुम्हाला घ्यायचं आहे. तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे. आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे. तुमच्यासमोर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो असायला हवा. गणपती बाप्पांना धूप, दीप, अगरबत्ती, दिवा तुम्हाला लावायचा आहे. चतुर्थी आहे तर या दिवशी तुम्ही जास्वंदाची फुलं अर्पण करा, गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करा. त्याचप्रमाणे तुम्ही नैवेद्यामध्ये मोदक ठेवू शकतात, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवू शकतात किंवा तुम्ही खडे साखरेचा नैवेद्य ठेवला तरीसुद्धा चालेल. ही सगळी काही पूजा आपल्याला गणपती बाप्पांची करून घ्यायची आहे आणि यानंतरच हा उपाय करायचा आहे. फक्त गणपती बाप्पांचीच नाही तर जेव्हा पण आपण इतर देवदेवतांसंबंधित काही उपाय करत असतो, अशा वेळी त्या देवाची पूजा करणं खूप महत्त्वाचं असतं. त्या देवांची आराधना करायची असते आणि यानंतर हा उपाय करायचे असतात, जेणेकरून आपले उपाय हे सफल होत असतात. तर ही गणपती बाप्पांची सेवा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला एक वेळा गणपती बाप्पांचा अथर्व शीर्ष म्हणायचा आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 21 आवर्तने सुद्धा करू शकतात.
कारण असं म्हटलं जातं की संकट चतुर्थी दिवशी जर आपण गणपती अथर्व शीर्षाचे 21 आवर्तने जर केली तर आपल्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होते. परंतु तुमच्याकडे वेळ नसेल, तुम्ही एकदा पठण केलं तरी चालेल, परंतु वेळ असेल तर आवर्जून तुम्ही 21 आवर्तने करा. यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. सांगितल्याप्रमाणे 3 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत, एक तमालपत्र घ्यायचं आहे आणि त्या तमालपत्रावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे. मग ती इच्छा अशी असेल, जसे की तुम्ही नोकरी शोधत आहे पण तुम्हाला मिळत नाही, तर नोकरी प्राप्ती असं तुम्हाला लिहायचं आहे. किंवा तुम्ही धनप्राप्ती, लक्ष्मीप्राप्तीबद्दल तुम्ही जर तुमच्या मनात इच्छा असेल तर लक्ष्मीप्राप्ती, धनप्राप्ती असं तुम्हाला पेननी त्या तमालपत्रावरती लिहायचं आहे. तर तुम्ही पेननी लिहू शकतात किंवा तुमच्याकडे कुंकू असेल तर कुंकवामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, काढून त्यावरती सुद्धा तुम्ही नाव लिहू शकतात, पेनाने सुद्धा लिहू शकतात. तुम्हाला ज्याने लिहिता येईल त्याने तुमची इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ते पान, तो कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि ते पान तुम्हाला जाळायचं आहे. हे जाळत असताना तुम्हाला गणपती बाप्पांचा मंत्र म्हणायचा आहे. ओम गण गणपतये नमः या मंत्रास तुम्हाला जप करत राहायचं आहे आणि तुमची इच्छा ही तुम्हाला व्यक्त करायची आहे की माझ्या मनामध्ये भरपूर दिवसापासून ही इच्छा आहे बाप्पा, मी खूप प्रयत्न करत आहे पण प्रयत्न करूनही माझी इच्छा पूर्ण होत नाही. तुमचा आशीर्वाद माझ्यावरती असू द्या आणि माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या, असं तुम्हाला मनोभावेने गणपती बाप्पांना प्रार्थना करून हे तेजपत्ता तुम्हाला जाळायचा आहे. करून पहा. हा उपाय केल्यामुळे नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. हा उपाय केल्यामुळे आपल्या मनातील कितीही कठीण इच्छा असो ती पूर्ण होतेच असं म्हटलं जातं. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.